नववर्षाच्या आरंभास सण येई मकर संक्रांत। तिळगुळ वाटा साऱ्यांस, नका ठेवू कसलीच भ्रांत। गुळाचा गोडवा नित्य ठेवा तुमच्या ओठी, तिळासारखा स्नेह ठेवून नित्य जोडा माणसे मोठी। तीळ आणि गूळ मिळून गट्टी जशी जमते, तशीच नात्यांची विणही घट्ट ठेवा असे सांगते। सण आहे हा आनंदाचा, उत्साहाचा आणि ऊर्जेचा। स्नेह प्रेम वाढू दे, आनंद लुटा या सणाचा, आनंद लुटा या सणाचा। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा। सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर हा आहे मकर संक्रांतीचा आदला दिवस, म्हणजे आधीचा दिवस। तर आधीच मी संध्याकाळी सगळं सामान घेऊन आली होती। सामान म्हणजे जास्त काही नाही, आपल्याला बघा हे छान अशी कुंभ लागतात 5, त्यानंतर मिक्स काही काही भाज्या लागतात। तर ते मी घेऊन आली। कुंभ छान मस्त स्वच्छ करून ठेवले आणि त्यानंतर निष्ठा त्यावर थोडंसं काही काही काम करणार आहे, तर ते पण मी तुम्हाला पुढे दाखवेनच। तर आदल्या दिवशी होती पौर्णिमा, तर म्हणून पौर्णिमेला बरेच जण ताई मला विचारतात की ताई तू लक्ष्मी कुंचन करत नाही का वगैरे। तर मी धनलक्ष्मी कुंचन जे आहे ते फक्त आणि फक्त पौर्णिमेलाच भरते। तर या कुंचनच्या बाबतीत ना खूप सारे गैरसमज, खूप साऱ्या गोष्टी आहेत। तर मी आज तुम्हाला काही गोष्टी त्यातल्या सांगणार आहे। तर हे जे धनलक्ष्मी कुंचन मी हे जे घेतलं होतं ते हे स्वामीमय लाईफ शीतल या ताईंकडून घेतलं होतं। पण आता बऱ्याच ताईंकडे किंवा बऱ्याच जणांकडे हे कुंचन अवेलेबल आहे। तर तुम्हाला जिथून रिझनेबल वाटेल ना तिथून तुम्ही घ्या। कारण का होतं, कधी कधी आपण सुरुवातीला एखादी गोष्ट दाखवून देतो, पण नंतर त्याचे काय म्हणजे परिणाम होतात किंवा नंतर ती गोष्ट कितीला दिली जाते वगैरे काय, या सगळ्या गोष्टींचा ट्रॅक आपल्याकडे नसतो। तर त्याच्यामुळे तुम्ही घेताना तुम्ही व्यवस्थित विचार करून आणि जिथून तुम्हाला व्यवस्थित चांगली क्वालिटी वाटेल किंवा रिझनेबल वाटेल तर तिथून तुम्ही घ्या। तर या कुंचन मध्ये मी काय काय भरते तर बघा, याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा बांगड्या येतात। त्यानंतर लवंग आहेत, या 5 लवंग आहेत, या मी दहिवडकर सराफ यांच्याकडून घेतल्या होत्या। त्यानंतर एक लक्ष्मीचा कॉइन घेतला याच्यामध्ये। त्यानंतर ज्या आपल्या कवड्या येतात त्या तुम्ही 3, 5, 7 एवढ्या कवड्या घेऊ शकता। 2 यामध्ये मी गोमती चक्र घेतलेले आहेत। त्यानंतर एक पैसा आणि सुपारी यामध्ये घालते। त्यानंतर मध्ये कुंचनच्या खाली आपल्याला कॉइन ठेवायचे असतात, तर तुम्ही 2चे, 1चे, 5चे कितीचेही कॉइन ठेवू शकता। त्यानंतर याच्यामध्ये ना रत्न असतात। आता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या लक्ष्मी देवीला प्रिय अशा गोष्टी आहेत, तर म्हणून या गोष्टी आपण कुंचन मध्ये भरल्या जातात। ही कुंचनची जी सेवा आहे ना ही दाक्षिणात्य भागामध्ये केली जाते। त्यांच्याकडे जो आपण मापटं आपण म्हणतो ना, अन्नधान्य मापण्यात, धान्य मापण्यासाठी जो मापटं असतं ना, त्या मापट्याची ते पूजा करत असतात। तर त्यांच्याकडे देवघरामध्ये हा कुंचन नेहमी ठेवलेला असतो, नेहमी त्याची पूजा केली जाते। तर या सेवेने किंवा या पूजेने काय होतं, तर या सेवेने आपण माता लक्ष्मीला हे सांगत असतो की आई लक्ष्मी, ही माझ्याकडून जी तुझी सेवा घडते आहे, तर नेहमी तू खुश राहा, माझ्या घरी नेहमी अखंड तुझा वास असू दे। आणि धन आणि लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, तर आपल्या घरात, आपल्या मनात इतर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्या घरात व्यवस्थित होत नसतात किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात, तर त्याही व्यवस्थित असणं खूप महत्वाचं असतं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट मला जी तुम्हाला सांगायची की बऱ्याच ताईंच्या अशा कमेंट्स येतात की ताई तू ही सेवा करते, तुला काही फरक जाणवला का किंवा तुला काही वाटतंय का, मला सांगा, हे काही औषध आहे का की जे औषध घेतलं आपल्याला लगेचच बरं वाटेल? तर असं नाहीये। देवाची कुठलीही सेवा करताना पहिली गोष्ट तर निस्वार्थी भावनेने केली पाहिजे। आपल्याला काहीतरी हवंय, आपल्याला काहीतरी मागायचंय, आपल्याला काहीतरी मिळवायचंय, ह्यासाठी सेवा अजिबात करू नका। तुम्ही सेवा करा, देणारा तो बसलेला आहे, तर तो बघतोय। आणि कितीही आपण कुठल्याही सेवा किंवा कुठलेही उपाय केले आणि जर आपलं वागणं चांगलं नसेल, जर आपले कर्म चांगले नसतील, तर मला सांगा तुम्हाला त्याचं फळ चांगलं मिळेल का? तर म्हणून सगळ्याच गोष्टी एखादी जी आपण गोष्ट करतो ना, त्याला सगळ्याच गोष्टी कारणीभूत असतात। फक्त एक आहे की आपण आपलं चांगलं काम करत राहायचं, देवाची सेवा करत राहायची। या सगळ्या गोष्टी जसं आपण पूजा करतो एखादी, तर त्या पूजेप्रमाणेच आपण ह्याला म्हणू की ही सेवा मी माता लक्ष्मीसाठी करते।
माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, त्यांना खुश करण्यासाठी मी ही सेवा करते. नाही की लक्ष्मी देवीने मला काही देत राहावं यासाठी. तर जे देवाने मला आजपर्यंत इतकं काही दिलंय त्याबद्दल मला देवाची कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि त्यासाठी मला ह्या सगळ्या सेवा करायच्या आहेत. असा भाव जेव्हा तुमच्या मनात असेल आणि अशा भावाने जेव्हा तुम्ही कुठलीही सेवा कराल ना, तर देवाकडे तुम्हाला मागण्याची अजिबात गरज लागणार नाही. तुमच्या मन जो इतका मोठा करता करविता आहे, त्याला तुमच्या मनातल्या गोष्टी कळत नसाव्यात का? तर खरंच सांगते, की ह्या गोष्टी करताना ना मनात कुठलीही लालूच किंवा कुठलाही भाव असा ठेवू नका, की देवी मला हे दे, मला ते दे. अगदी निस्वार्थ वृत्तीने आणि अगदी साध्या मनाने तुम्ही देवाची पूजा करा. बघा सगळ्या गोष्टी आपोआप छान व्हायला सुरुवात होते. त्या कुंचनच्या सेवेच्या बाबतीतला अगदी डिटेल व्हिडिओ चॅनलवर आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. तुम्हाला संपूर्ण पूजेची माहिती मिळून जाईल. आणि रोजच्या रोज मी संध्याकाळी ना श्री दुर्गा कवच हे अगदी छोटं पुस्तक आहे माझ्याकडे आणि ते मी रोज संध्याकाळी वाचते आणि इतकं मनाला समाधान वाटतं ना ते पुस्तक वाचते तेव्हा. तर सुरुवातीला जेव्हा वाचत होते तेव्हा मला गुरुजींनी दिलं होतं, म्हणजे तब्येतीसाठी दिलं होतं. पण आता ती गोष्ट मी बाजूला ठेवते जेव्हापासून मला माहित पडतायत ह्या गोष्टी, की की खरंच सेवा कशासाठी केली पाहिजे, मंत्र उच्चारण कशासाठी झाले पाहिजेत, स्तोत्र पठण कशासाठी केले पाहिजेत, हे जेव्हा आपल्या मनात बसतं किंवा जेव्हा आपल्याला कळायला सुरुवात होते ना, तेव्हा आपले भाव खरे निर्माण व्हायला लागतात. तर बघा माझी इथे पूजा चालू होती तोपर्यंत निष्ठाने खूप छान, म्हणजे मी तिला काहीच सांगितलं नव्हतं. अगदी तिने तिच्या मनाने अगदी साधं, सिंपल आणि खूप छान असं त्या कुंभांना तिने कलर करून ठेवलं होतं. तर बघा आपण जेव्हा अशा गोष्टी करतो ना, मुलांना सुद्धा त्या गोष्टींची आवड निर्माण होत असते आणि मुलं सुद्धा अनायासे त्या गोष्टी छान-छान करत असतात. त्यांचाही आपल्या देवपूजेला, आपल्या सगळ्या गोष्टींना हातभार लागत असतो. तर आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा कालचा संक्रांतीचा व्हिडिओ आहे. कालचा आपला मकर संक्रांतीचा नवीन वर्षाचा पहिला सण आहे. तर म्हणून सर्व देवांना असं छान उजळवलं. मंदिर सुद्धा खूप छान, देवघर पूर्ण व्यवस्थित पुसून घेतलं आणि आज पूजा करताना ना एक गोष्ट छान अशी बदलणार आहे, तर ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा हे जे श्रीयंत्राच्या खाली जी मी प्लेट ठेवते, अगदी कितीतरी वेळा दाखवले तरी बऱ्याच ताई विचारतात. तर हा माझ्याकडे एक दिवा होता ना, त्याच्या खाली ही प्लेट होती आणि ती मला अशी छान कमळाच्या फुलासारखी वाटते, तर म्हणून मी ती प्लेट श्रीयंत्राच्या खाली ठेवत असते. तर आज जो बदल घडणार आहे तो म्हणजे की ह्या वस्त्राचा, तर जे मी तुम्हाला मटेरियल कालच्या व्हिडिओमध्ये दाखवले, तर त्यातलंच हे गुलाबी रंगाचं जे कापड आहे, तर ते मला आज वस्त्र ठेवायचे तिथे. तर कालच मी म्हणजे ज्या मावशींकडून नेहमी मी शिवून घेते पडदे वगैरे, ज्या दादांनी मला शिवून दिलेत वस्त्र, तर त्यांच्याकडे घेऊन गेली होती, पण त्यांचं दुकान बंद होतं. तर म्हणून म्हटलं चला आपणच आता घरीच काहीतरी उद्योग करू. तर म्हणून जे आधीचं जे माझ्याकडे वस्त्र आहे ना, ते वस्त्र ठेवलं आणि त्या वस्त्राच्या साईजने मी थोडासा हा कपडा कटिंग करून घेतला आणि म्हटलं सरळ सरळच वस्त्र आहे, जास्त काही त्याला शिवायचं नाहीये, फक्त याला साईडला लेस लावली नाहीये. तर मराठी संस्कृतीनुसार जानेवारी अथवा पौष महिन्यात संक्रांती नंतरच्या दुसऱ्या दिवसापासून रथसप्तमी पर्यंत आपला हळदी कुंकूचा कार्यक्रम घरोघरी केला जातो.
आणि सौभाग्य वाढवण्यासाठी या उपक्रमात सुवासिनींनी वाण लुटायचं असतं आणि ह्यालाच सामाजिक महत्त्व सुद्धा आहे. या निमित्ताने काय होतं, आपल्या आसपासच्या महिलांना, इष्ट मैत्रिणींना आमंत्रण देऊन एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदुःखांची विचारपूस करून स्नेहाचे बंध अधिक पक्के करता येतात. आपापल्या ऐपतीनुसार आपल्याला वाण लुटता येतं. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की ग्रामीण भागात शेतात यावेळी तयार होणाऱ्या कोवळ्या गव्हाच्या ओंब्या, बोरे, उसाचे तुकडे, गाजर, हरभऱ्याचे कोवळे घाट असे पदार्थ एकमेकांना दिले जात. कारण तेव्हा बऱ्याच बाकीच्या ह्या गोष्टी काही तेव्हा म्हणजे उपलब्ध नव्हत्या. तर त्याच्यामुळे त्यावेळी ज्या गोष्टी उपलब्ध होत्या त्याच्यानेच त्या सणाची सुरुवात झाली आणि आजही आपण तेच सर्व पदार्थ याच्यामध्ये वापरतो. तर पेशव्यांच्या काळात सुद्धा हळदी कुंकवाचा कार्यक्रम स्त्रियांमार्फत पेशवे करून घ्यायचे आणि त्यामुळे आपापसातली जी भांडणं असतात, जे तंटे असतात, तर ते त्यामध्ये मोडून निघत असायचे. यातनं एक गोष्ट खूप सांगण्यासारखी वाटते, ती म्हणजे कोणतीही वस्तू देण्यापेक्षा आपण आजच्या काळाची गरज ओळखून आपण लोकांना खरं तर संस्कारित केलं पाहिजे. प्रत्येक घराला योग्य कर्तव्याची ओळख करून देईल, माणुसकी व ईश्वर सेवा घराघरात रुजवेल, असे अल्पमोली आणि बहुगुणी घ्यायला सर्वांना निश्चितच आवडेल. तर अशी आपली छान अशी मकर संक्रांत झालेली आहे आणि आता संक्रांतीपासून सुरू होतंय तो म्हणजे आपला हळदी कुंकूचा उत्सव आणि अगदी रथसप्तमीपर्यंत आपले हळदी कुंकू सुरू असणार आहेत. पूर्वी हळदी कुंकूची खूप धूम असायची, आता ते म्हणजे प्रमाण खूप जरा कमी दिसतंय मला पहिल्यापेक्षा. पण असो, आपण आपल्यापासून सुरुवात करायची नेहमी आणि आपण त्या गोष्टी करायच्या म्हणजे आपलं बघून दुसरे सुद्धा त्या गोष्टी करतील. तर आणि हे खूप छान आहे, ज्या आपल्या परंपरा आहेत, जी आपली संस्कृती आहे ती आपणच पुढे चालवायची आहे. तर काही गोष्टी म्हणजे आता हळदी कुंकू म्हटलं तर दरवर्षी आपल्याला विचार पडतो की आता ह्या वर्षी काय द्यायचं हळदी कुंकूला. तर पहिले जे 5 वर्ष नवीन नवीन जे असतं हळदी कुंकू, पहिली 5 वर्ष आपण जे हळदी कुंकू करतो त्याच्यामध्ये आपण सगळं शृंगाराचं सामान देत असतो. म्हणजे बांगड्या, फणी, टिकलीचे पॅकेट्स किंवा मेहंदीचे कोन, असं जे शृंगाराचं आहे ना ते पहिले 5 वर्ष हळदी कुंकू, सुरुवात ही हळदी कुंकू पासून होते. पहिल्या वर्षी जर कोणी हळदी कुंकू करत असेल तर हळदी कुंकू द्यावं लागतं स्त्रियांना म्हणजे वाण म्हणून. आणि त्याच्यानंतर आपले जे शृंगाराच्या ज्या गोष्टी आहेत बांगड्या वगैरे, तर ते तुम्ही एक 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 द्यायचे 5 वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जेही द्यायचंय ते आपण सगळं देऊ शकतो. तर असे काय काय ऑप्शन्स आपण देऊ शकतो ना हळदी कुंकूला, ह्याचा मी एक असा छान व्हिडिओ घेऊन येईन की काय काय आणखीन भरपूर ऑप्शन्स आहेत. पण आज एक गोष्ट मी तुम्हाला दाखवते जी एका ताईंनी मला पाठवली आहे, ज्या ताईंनी मला जी हळदी कुंकूची देवीची जी पावलं होती ती पाठवली होती. त्यानंतर जे कासव तुम्हाला दाखवले होते ते पाठवले होते. रिया ताई आहेत, तर त्यांनी पण एक छान ऑप्शन पाठवले, म्हणजे हे आपण हळदी कुंकूसाठी वाण म्हणून सुद्धा देऊ शकतो. तर बघा त्यांनी ना हे हळदी कुंकवाचे करंडे पाठवलेत, असे खूप सुंदर आहेत, कलर पण खूप छान आहे आणि मातीचे आहेत हे बघा. असा हा करंडा आहे हळदी कुंकूचा. एकामध्ये आपण हळद आणि एकामध्ये कुंकू ठेवू शकतो. तर याला ना असं वरती बघा झाकण सुद्धा आहे, खूप सुंदर आहे बघा. आणि झाकणावर पण खूप सुंदर असं काम केलेलं आहे त्यांनी. तर काहीतरी वेगळं ज्यांना द्यायची इच्छा आहे तर ते अशा प्रकारचं बघा, किती सुंदर आहे बघा, खूप मस्त आहे. एकदम एकदम वेगळी आणि युनिक गोष्ट आणि अगदी पारंपरिक. याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचं आणि ते आपण स्त्रियांना द्यायचं. पहिल्यांदा जर कोणी हळदी कुंकू करत असेल तर ही खूप बेस्ट आयडिया आहे की ह्याच्यामध्ये हळदी कुंकू भरायचं आणि द्यायचं. आणि कधी कधी मी तुम्हाला सांगते एक गोष्ट, याचा प्लस पॉइंट सांगते की जेव्हा बघा तुम्ही पितळेच्या किंवा तांब्याच्या गोष्टीमध्ये जेव्हा तुम्ही हळदी कुंकू भरता ना, तर त्याच्याशी त्याचं एक रासायनिक प्रक्रिया होत असते आणि तुम्ही बघा पितळेचं जे भांड आहे ना ते काळं पडायला सुरुवात होते
आणि इवन हळदीला एवढा फरक नाही पडत, पण कुंकू स्पेशली मी तुम्हाला सांगते, कारण कुंकू आता खूप केमिकलाइज वगैरे येतं, तर त्याच्यामुळे ते कुंकू सुद्धा काही वेळाने अगदी डार्क कलरचं व्हायला लागतं किंवा खराब होतं आणि ते जेव्हा तुम्ही लावताना स्किनवर सुद्धा त्याचे इफेक्ट होऊ शकतात. तर म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ना अशा मातीच्या याच्यामध्ये, आता मी जे कासव जे त्या ताईंनी मला दिले होते ना, तर त्याच्यामध्ये मी हळदी कुंकू ठेवलं होतं, तर ते जसंच्या तसं, म्हणजे मी एक एक्सपिरियन्स करून बघितला की काय फरक पडतो. माझ्याकडे पितळेचा सुद्धा डब्बा आहे कुंकवाचा, तर त्याच्यामध्ये मी जेव्हा ठेवते ना, कुंकू अगदी डार्क डार्क होत जातं. तुम्ही पण स्वतः हा अनुभव घ्या. आणि जेव्हा मी आता मातीच्या ह्याच्यामध्ये ठेवलंय ना, तर ते कुंकूचा रंग जसाच्या तसाच आहे. तर म्हणून ही बेस्ट गोष्ट असेल की तुम्ही मातीच्या भांड्यांमध्ये कुंकू आणि हळद ठेवा. तर हे असे आणखीन एक आहे बघा, हा एक आहे. त्यांनी छान कलर पण खूप सुंदर दिला. याच्यामध्ये खूप वेगवेगळे कलर सुद्धा ऑप्शन असतील त्यांच्याकडे. आणि ह्याची प्राइस जी आहे ना, ती एका जोडीची प्राइस जी आहे ती 220 रुपये आहे. पण त्या मला म्हणाल्या की ताई, जर कोणाला डझन मध्ये हवे असतील, म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये हवे असतील, तर त्या प्राइस कमी करतील कदाचित. 200 रुपये म्हणजे त्याचं काम पण आहे तसं, म्हणून ती प्राइस घेतात, उगाच प्राइस घेत नाहीयेत. पण समजा तुम्हाला बघा, काही काही वेळेला कसं खूप साऱ्या लेडीजला आपण बोलवत नाही, लिमिटेड लेडीजला बोलवतो, तर एवढं म्हणजे स्पेंड करायला काहीच हरकत नाहीये. किंवा तुम्ही सिंगल सिंगल क्वेरी द्या, दोन दोन, म्हणजे आता जोडी आपल्याला 200 रुपयाला पडते, म्हणजे सिंगल तुम्हाला 100 रुपयाला पडेल. तर तुम्ही आणखीन ताईंशी थोडंसं बार्गेनिंग केलं तर ताई आणखीन प्राइस कमी करू शकतात. मी सांगू नाही शकत, त्यांना पण त्यांचं मजुरी वगैरे सगळ्या गोष्टी निघणं पण तेवढंच गरजेचं असतं. कुरिअर चार्जेस असतात आणि ह्याचं पॅकिंग जे असतं ना, ते अगदी परफेक्ट, त्याच्यामध्ये पॅकिंगला वेगळा खर्च लागतो. आपण फक्त वस्तूचा विचार करतो, पण जो व्यक्ती सेल करतो त्याला इतर सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट करावी लागते. आता ही मातीची गोष्ट आहे, त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत येईपर्यंत ती सेफली पोहोचली पाहिजे. त्याचं पॅकिंग मी तुम्हाला दाखवलं नाही, त्यांनी भरपूर खाली पूर्ण फोम टाकला होता, त्याच्यानंतर बॉक्स होता, त्याच्यानंतर हा एक बॉक्स आहे, ह्याच्या आतमध्ये परत पॅकिंग आहे. म्हणजे हे आपल्याला दिसताना आपण लगेच फटाफट काढून फेकून देतो, पण त्याला किती खर्च पण होत असेल, हे सगळं काही फुकट येत नाही. तर त्याच्यामुळे ह्या इतर काही गोष्टी असतात की ज्याच्यामुळे त्या वस्तूची प्राइस वाढत असते. तर आपण थोडासा विचार करायचा. तर खूप सुंदर हे ऑप्शन आहे हळदी कुंकूसाठी बघा. असे वेगवेगळे कलर मध्ये सुद्धा ताईंकडे अवेलेबल आहेत किंवा असतील, मला माहिती नाहीये, पण तुम्ही विचारा. त्यांचा नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देईन. रिया पवार ताई आहेत. तर मला त्यांनी हे हळदी कुंकूसाठी स्पेशली पाठवलंय आणि त्यांनी म्हणजे इतका इमोशनल मेसेज केलाय ना मला Instagram वरती, की ताई, देवीच्या म्हणजे देवाच्या आधी मी तुम्हाला हे पाठवलंय. तर असं नाहीये ताई, आणि असं नका करू. सगळ्यात आधी आपले देवच असतात, त्यानंतर आपण आहोत. देवाच्या पुढे किंवा देवाची बरोबरी आपण कधीच करू शकत नाही, आणि मी तर कधीच करू शकत नाही. आपण त्यांचे म्हणतो ना, आपण त्यांचे भक्त आहोत, आपण त्यांचे दास आहोत, तर आपण त्यांच्या चरणाशी, त्यांच्या पायाशीच आपलं स्थान असलं पाहिजे. तर थँक्यू सो मच रिया ताई, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. मला खूप आवडलं. आणि आता मी हळदी कुंकू जे आहे ना माझं, ते मी ह्याच्यामध्येच ठेवणार आहे. रेग्युलर तुम्हाला माहितीये मी कुंकू इथे लावते, तर ते मी ह्याच्यामध्येच ठेवणार आहे. आणि मी मध्यंतरी मी जेव्हा कुंकू लावत होते ना, तर इथे मला एक पॅच, जसं पिगमेंटेशनचा पॅच येतो ना, तसा पॅच येत होता. तर त्याच्यामुळे मी हे ऑब्झर्वेशन केलं की काय म्हणजे कुंकूमुळे प्रॉब्लेम येतो का, कारण ते कुंकू खूप छान होतं. हळदीयुक्त कुंकू असतं ना, तसं कुंकू होतं. तर त्याच्यामुळे मी म्हटलं, असं कसा काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येऊ शकतात. तुम्ही स्टीलच्या भांड्यांमध्ये ठेवलत ना, तर त्याची रासायनिक प्रक्रिया होत नाही, पण पितळेच्या किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवलत तर कुंकू सोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होते आणि कुंकूमध्ये फरक पडतो. तुम्हाला पण असा अनुभव आला असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे हळदी कुंकूसाठी खूप मस्त ऑप्शन आहे. ताईंकडे अजून बऱ्याच गोष्टी आहेत मातीच्या. तर आपणच आपली जी पारंपरिक गोष्टी आहेत, आपली जी संस्कृती आहे, ते पुढे न्यायचं काम आपणच करायचंय. तर म्हणून 10-20 रुपये जास्त गेले ना तरी चालतील मी म्हणेन, पण देणाऱ्याला अशी गोष्ट द्या की त्याला नेहमी लक्षात आली पाहिजे. आता मी जेव्हाही कुंकू लावायला जाईन तेव्हा मला रियाताईची आठवण येईल की या ताईने मला ही गोष्ट दिली होती. आणि कोणीही इव्हन आलं, जेव्हा आपण हळदी कुंकूसाठी जेव्हा आपण असं ओपन करतो आणि काढतो, लावतो, तर बघा किती सुंदर वाटतंय, ते खूप छान आहे. इव्हन देवाकडे ठेवायला सुद्धा मी आता हे देवी आईच्या समोरच ठेवणार आहे.
म्हणजे असं म्हणतात ना, की महालक्ष्मी आईच्या समोर नेहमी आपण हळद आणि कुंकूने भरलेला करंडा नेहमी ठेवायचे. तर हे 2 करंडे जे आहेत ते मी इथेच नेहमी ठेवणार आहे देवीच्या समोर. जे कासव आहेत ते मी इथून काढणार आहे आता. तर असं खूप छान कालची पूजा वगैरे खूप छान झालं. वस्त्र जे तुम्ही मला म्हटलात, की ताई पिंक कलरचं वस्त्र खूप सुंदर दिसतं आणि खरंच बघा किती छान दिसतंय. मी हे नॉर्मल कटिंग करून ठेवलंय कारण ते मला स्टिच करता आलं नाही. तर त्याच्यामुळे नॉर्मल कटिंग फक्त साईजनुसार केलं आणि ते देवांच्या इथे ठेवलंय. पण खूप सुंदर दिसतंय. फक्त हे धुण्यामध्ये कसं होतंय काय? ते फक्त मला एकदा चेक करायचंय. कारण हा वेल्वेट जो मटेरियल आहे ना, धुताना कधी-कधी खराब होऊ शकतो. फक्त पाण्यातून काढावा लागेल. पण असो यूज केल्याशिवाय किंवा वापरल्याशिवाय आपल्याला ती वस्तू कळत नाही. आणि जे मार्केटबद्दल मी तुम्हाला काल दाखवलं जो व्हिडिओ, तर छान मार्केट आहे, लिमिटेड मार्केट आहे. खूप जास्त वस्तू नाहीयेत. पडदे जे मी घेतले होते ना, तो मला एक पडदा म्हणजे 4 पडदे आहेत बाहेर लावलेले. तर त्यातला एक जो पल्ला असतो पडद्याचा, तो मला ₹600 ला पडला होता. आणि कारण तो पूर्ण स्टिच आहे. त्याच्यावर मटेरियलवर त्यांनी प्रिंट करून घेतलेली आहे. तर त्याचे बरेच चार्जेस असतात आणि हे सेम पडदे म्हणजे शियर मटेरियल जे आहे कॉटन, तर हे मी ऑनलाईन चेक केलं ना महाग आहेत. एक-एक पडदा सिंगल-सिंगल हजार-हजार रुपयाला पडदा पडतो. तर म्हणून आणि त्याची क्वालिटी कशी असेल, काय असेल मला माहिती नाही. आता हे त्या काकांनी मला सांगितलं, की "तू बिंदास मशीनमध्ये धुव किंवा बिंदास कसंही धुव, मटेरियल खराब होणार नाही." तर कसं हे आपण जाऊन त्यांना तिथे विचारू शकतो समजा काही प्रॉब्लेम झाला. पण ऑनलाईनमध्ये आपल्याला त्या गोष्टी करता येत नाहीत. तर त्याच्यामुळे म्हणून मला हे प्राइस वाईज खूप रिझनेबल वाटलं. तुम्हाला पण घ्यायचं असेल, तुम्ही जवळपास राहत असाल, तर तुम्ही नक्की तिथे जाऊन घेऊ शकता. तर असा आजचा व्हिडिओ होता. आणखीन काय-काय नवीन-नवीन गोष्टी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. हळदी-कुंकूच्या बाबतीत जसं मी तुम्हाला म्हटलं, की हळदी-कुंकूला आपण आणखीन काय-काय गोष्टी देऊ शकतो, नवीन-नवीन आयडियाज. बघा आपली जशी कॅपॅसिटी असेल तसं आपण द्यायचं. समोरचा व्यक्ती काय देतोय, इव्हन मी सुद्धा तुम्हाला काय दाखवते, तुम्हाला जर परवडत नसेल तर अजिबात त्या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका, की मला हे देता येत नाहीये. असं नाहीये. आपण जीही गोष्ट देतो, अगदी साधीतली साधी गोष्ट जरी आपण हळदी-कुंकूमध्ये देतोय ना, ते वाण, त्याला वाणाला जास्त महत्व आहे, हळदी-कुंकूला जास्त महत्व आहे. नाही की तुम्ही काय वस्तू देताय किंवा किती महागातली वस्तू देताय, ह्याला महत्व नाही आहे. हे एक फक्त मजा म्हणून बघितलं जातं खरं तर या गोष्टींकडे. आणि इव्हन तुम्हीही काय देताय किंवा दुसराही तुम्हाला काय देतोय, त्याची कधीच खिल्ली उडवू नका किंवा कोणाची कशी परिस्थिती असते, काय असते, कोणी कशा ह्याच्यानुसार देतं. तर ते लक्षात घ्या. वाणाला म्हणजे वाण किती महागडं दिलंय किंवा काय ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर आपली परिस्थिती असेल तर आपण छान द्यायचं. आपली जशी कॅपॅसिटी असेल तसं आपण द्यायचं आणि देताना मेन म्हणजे की आपल्या मनात एक समाधान असलं पाहिजे, की बाबा मी काहीतरी छान दुसऱ्याला देतोय. देणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. जेव्हा देतो ना आपण तेव्हाच 10 पटीने आपल्याकडे त्या गोष्टी येत असतात रिटर्न. तर म्हणून द्यायचं, मस्त आनंदाने द्यायचं. कुठलीही गोष्ट जी तुम्ही देणार अगदी साध्यातली साधी गोष्ट जरी दिलीत ना, तरी ती तितक्याच आनंदाने द्या. त्या निमित्ताने 4 स्त्रियांचे पाय आपल्या घराला लागतात. सवाष्णींचे पाय आपल्या घराला लागतात. तर ते खूप महत्वाचं आहे. जे आपल्या घरामध्ये जे स्त्रियांचा आवाज होतो, बोलणं-चालणं होतं, गप्पा-टप्पा होतात. हे जे कार्यक्रम आहेत ना पूर्वीपासून हे जे हळदी-कुंकू म्हणा, वटसावित्री म्हणा, हे जेही सण आणलेले आहेत, केलेले आहेत, सुरू केलेले ते खरं तर ह्याच गोष्टींसाठी, की 4 स्त्रियांनी एकत्र यावं. पूर्वीच्या काळी स्त्रियांना घरातून बाहेर पडायला सुद्धा वेळ मिळत नव्हता. संपूर्ण वेळ एकत्र कुटुंब पद्धती असायची. त्यामुळे स्त्रियांचा बराचसा वेळ हा सगळा म्हणजे पूर्ण वेळ म्हणा, की घरातल्या घरातच जायचा. त्यांना बाहेर पडायला मिळायचं नाही. तर हे जे प्रोग्राम सांस्कृतिक ह्या ज्या गोष्टी आल्यात, ते ह्याच्यातूनच आल्यात, की ह्या निमित्ताने का होईना स्त्री बाहेर पडते. दुसऱ्या स्त्रीबरोबर बोलते, गप्पा मारते, तिचं मन मोकळं करते आणि थोडंसं तिला बरं वाटतं. तर आता तर आपल्याकडे भरपूर वेळ आहे. तर आपण म्हणून त्या गोष्टींचा चांगल्यात चांगल्या प्रकारे आपण कसा वापर करू शकतो. कारण आता कसं झालंय, आता वेळ आहे. म्हणजे आपण फ्री आहोत. पण आपल्याला वेळच नाहीये. कोणासोबत वेळ म्हणण्यापेक्षा इच्छाच नाही राहिली आहे पहिल्यासारखी जशी. पहिले जसं स्त्रिया एकमेकांकडे जाऊन बोलायच्या, गप्पा मारायच्या, तसं आता खूप कमी झालंय. का? कारण मोबाईलमध्ये आपण जास्त वेळ देतो. त्याच्यामुळे आपण बाहेर पडायलाच बघत नाही.
तर म्हणून त्या निमित्ताने का होईना दोन चार लेडीज स्त्रिया आपल्या घरात येतात आणि छान गप्पा टप्पा होतात, तर ते जास्त महत्वाचं आहे. तर म्हणून बाकी ज्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, यांच्याकडे कमी लक्ष द्या. पण जर आवड असेल ना तर नक्की करायचं, हे पण मी सांगते. म्हणजे दोन्ही गोष्टी सांगते, दोन्ही बॅलन्स ठेवायचं. जर होत असेल तर करा, जर नसेल होत तर खूप जास्त स्ट्रेच करू नका. जेही तुमच्याने दिलं जातंय ते अगदी छान मनाने द्या, मस्त मनाने द्या, आनंदी मनाने द्या. तर चला, आजच्या या नोटवर आपण आजचा व्हिडिओ इथेच एंड करू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.